कवी प्रवेश यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. इस्रायल आणि हमास यांच्यातलं युद्ध 7 ऑक्टोबर 2023 म्हणजेच 1 वर्ष आणि 2 महिने होत आले. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या जनसामान्यांमध्ये चर्चा होते की हे युद्ध नक्की कशासाठी आहे. मग इस्रायलवर असा हल्ला होऊ शकतो, इतकी इस्रायलची यंत्रणा गाफील राहिली का, की तुमच्या देशामध्ये घुसून, पर्टिक्युलरली एका उत्सवात घुसून त्या इस्रायलवासी जितके म्हणून नागरिक तिथे एन्जॉय करायला आले होते, त्या इस्रायलींच्या आया बहिणींना उचलून नेऊन, लहान मुलांना उचलून नेऊन त्या लहान मुलांचे तुकडे करून जाळून टाकले. रादर जिवंत असताना त्यांना जाळलं आधी आणि नंतर त्यांचे तुकडे इतस्ततः फेकले. इतका तो क्रूर हल्ला होता. साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो की इस्रायल सारखा नेहमी युद्धासाठी सज्ज असलेला देश, ज्या देशाचा प्रत्येक नागरिक आर्मी पर्सन असतो, तिथे वर्ष 18 झाल्यानंतर कंपल्सरी आहे 3 वर्ष तुम्ही देशासाठी सेवा द्यायचीच. नंतर बाकीचं काय ते करा, आणि प्लस परमनंट सैनिक वेगळे. अशा या इस्रायलवर हमासनी हल्ला करावा आणि इस्रायल इतका गाफील राहावा की त्यांचे 200-250 लोकांना बंधक म्हणून हमासचे लोक घेऊन जाऊ शकतात. अनेक मुलींवरती रेप होऊ शकते. तान्हुली मुलं जिवंत जाळली जातात. हे घडलं कसं? या प्रश्नाचं उत्तर, गाझा पट्टी या ठिकाणी पॅलेस्टिनी लोक राहतात. पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोघांमध्ये करार झाला की दोघंजण आपण शेजारी सीमा निश्चित करून आनंदाने नांदूयात. 2014 साली आपले 2 देश वेगळे करूयात आणि आपण आनंदाने नांदूयात, हा प्रस्ताव इस्रायलने दिला होता. हमासनी इस्रायलवर त्या प्रित्यर्थ हल्ला केला आणि तो प्रस्ताव गुंडाळून ठेवावा लागला. 2021 साल उजाडलं आणि हमासने विनंती केली की आमच्याकडच्या या सगळ्या पॅलेस्टाईन लोकांना इस्रायलमध्ये रोजगारासाठी येऊ द्या, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. आता इस्रायल हा तसा खूप हुशार व्यक्तींचा देश, पण त्यांची मॅनपॉवर म्हणजे त्यांच्याकडचं मनुष्यबळ कमी पडतंय. म्हणून मग इस्रायलने सारासार विचार केला आणि दयेच्या भावनेतनं गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन मुस्लिम लोकांना इस्रायलमध्ये कामावरती येण्यास, रोजगार मिळवण्यास मंजुरी दिली गेली. काही दिवस खूप मस्त चेकिंग वगैरे झालं, पण 2 वर्षात या सगळ्या तपासणीमध्ये शिथिलता आली. म्हणतो ना, आता काय रोज येणारी माणसं आहेत, कुठे यांना चेक करत बसायचं. आणि याच संधीचा या हमासच्या लोकांनी फायदा उठवला. मग ही गाझा पट्टीतनं कामावर येणारी माणसं पूर्ण इस्रायल देशभर पसरली आणि त्यांनी ठिकठिकाणची रेकी करायला सुरुवात केली. आणि पलीकडे मेडिटेरियन सी म्हणजे हा मेडिटेरियन समुद्र, त्याचा उपयोग करून या हमासच्या लोकांनी इराणकडून शस्त्रास्त्र जमवण्यास सुरुवात केली. खंदक पाडण्यास सुरुवात केली जमिनीखाली. 2 वर्ष हा प्रकार सुरू होता
आणि अखेरीस सगळी तयारी झाल्यानंतर शनिवारचा दिवस, इस्रायलचे लोक शनिवार हा सुट्टीचा दिवस म्हणून घालवतात. प्रार्थना करतात त्या दिवशी. एकमेकांना नातेवाईक मित्रमंडळी भेटतात. थोडक्यात काय, त्या दिवशी उत्साह वेगळा असतो, एन्जॉय करण्याचा दिवस. आणि बरोबर हमासने ह्या दिवशी असलेलं एक उत्सवाचं ठिकाण निवडलं आणि देशामध्ये डायरेक्ट घुसून रार यंत्रणा उद्ध्वस्त करून त्यांनी हैदोस माजवला. आता हे इस्रायलने जी परवानगी दिली त्या मुस्लिम लोकांना, गाझापट्टीतील पॅलेस्टिनी लोकांना इस्रायलमध्ये येऊन तुम्ही काम करण्यास हरकत नाही, वेतन त्यांच्या गाझापट्टीपेक्षा 8 ते 10 पट जास्त दिलं असं मी ऐकतोय. म्हणजे एवढी त्यांच्या नशिबामध्ये सुबत्ता त्यांनी दिली, त्यांचं राहणीमान उंचावलं. पण त्याच पैशाचा विनियोग त्यांच्या मनातल्या या घाणेरड्या इराद्यांनी त्यांना जे करायचं होतं ते अंमलात आणून जगापुढे दाखवलं. तात्पर्य असं आहे मित्रांनो, इस्रायल तर खूप छोटा देश आहे. भारतातलं एखादं राज्याचं क्षेत्रफळ किती आहे तेवढंच इस्रायलचं क्षेत्रफळ आहे. परंतु शेतीप्रधान देश, अतिशय सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पुढारलेला देश, ॲग्रिकल्चरल इन्व्हेस्टिगेशन त्यांचं टॉप लेवलचं आहे. छोट्या राज्याएवढा त्याचं क्षेत्रफळ असून सुद्धा शेतीमाल इतर देशांना निर्यात करण्याची क्षमता लाभलेला इमानदार लोकांचा देश इस्रायल. मग आता ही इमानदारी आपल्याकडं आहे का? बिलकुल नाही. हे इमानदार लोक आहेत म्हणून त्यांनी वर्षभर हमासला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या पैशांमधला वाटा सरकारला दिला आहे. नुसतं हेच नाही, स्वतःची कामधंदे सोडून सैन्यामध्ये योगदान देण्यासाठी कित्येक लोक आली, कित्येक लोक मारले गेले. आता एक तर आपल्याकडे एवढी देशनिष्ठा बिलकुल नाही आहे, त्यातून बांगलादेशच्या सीमांना भगदाड पडलेला आहे. रोहिंग्या घुसत आहेत. मालदाकडची जी सीमा आहे तिथून काही मुस्लिम लोक येत आहेत. आता असे जे येत आहेत, म्यानमारमधनं काही येत आहेत, ह्या सगळ्या लोकांचा जथ्था आपल्या भारत देशात येतोय. डुप्लिकेट आय कार्ड्स, व्होटर कार्ड्स, आधार कार्ड्स, पॅन कार्ड्स सर्व काही बनवलं जात आहे. अनधिकृत जागांवरती झोपड्या टाकल्या जातात आणि तिथं त्यांचं वास्तव्य केलं जातं. आणि अर्थातच जेव्हा वेळ येईल, बांगलादेशसारखी घटना भारतात घडणार आहे असे इशारे अनेक वेळा मिळालेत. निवडणुका तोंडावर आल्या. जेव्हा वेळ येईल तेव्हा ही लोक, जे तुम्ही आश्रित म्हणून त्यांना घेतलं आहे, माणुसकी दाखवली आहे, कामधंदे करतात, इथलं अन्न खात आहेत, हेच लोक दिल्लीच्या दंगलीवरून तुम्ही उदाहरण घ्या. दिल्लीच्या दंगलीमध्ये असे बाहेरून आलेल्या लोकांना पुढे करून दंगली, जाळपोळ घडवले होते. तोच प्रकार पुन्हा एकदा घडू शकतो. आणि आता तर ही संख्या त्यावेळच्या दंगलीच्या पेक्षा या आश्रितांची संख्या, ज्यांना आपण आश्रित म्हणतो, दे आर लिव्हिंग लाईक परमनंट रेसिडेंट ऑफ इंडिया, अशा त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपल्या नेते मंडळींची कृपा. आता एवढं करून जर या लोकांच्यासाठी भाईचाराच दाखवायचा असेल तर मी प्रत्येक पालकाला विनंती करतो की हा व्हिडिओ नक्की आपल्या मुलाबाळांना दाखवा की तुम्ही कोणाशी भाईचारा करताय. तुम्ही हमाससारखी विकृत मनोवृत्ती असलेल्या लोकांशी भाईचारा करायचाच नाही आहे. कारण पॅलेस्टाईनमधनं जो आज इस्रायलवर हल्ला झाला तो एक भॅड हल्ला होता. त्या हमासने खूप मोठं वाईट कृत्य केलं असं म्हणण्याच्या ऐवजी हल्लेखोरांचं समर्थन करणारी ही मंडळी आहेत. मग अशा लोकांशी भाईचारा जर तुमचे पाल्य करत असतील
तर त्यांचे जर पुढं त्या मुलीबाळींचे तुकडे होण्यापासून त्यांना वाचवायचं असेल तर माझी नम्र विनंती आहे की आत्ताच सावध करा त्यांना. हे जे यंग जनरेशन आहे ना, आजची पिढी, ही खूप गाफीलपणे राहते आणि त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा, ते स्वतःला खूप मोकळेपणाने वागतो असं समजतात. वी आर नॉट ऑर्थोडॉक्स असं अभिमानाने सांगतात. वी डोंट बिलीव्ह इन रिलिजियन असंही बोलतात घमेंडीत. आणि मग त्यातूनच ज्या काही 5-10 घटना उघडकीस आल्यात त्यामध्ये दोघी तिघींचे तर तुकडे तुकडे झालेले आहेत. म्हणजे इतक्या क्रूर आणि विकृत मनोवृत्तीशी तुम्ही जर भाईचाऱ्यानेच वागण्याचं सातत्य राखत असणार आहात आणि जर नेते मंडळी याला छानपैकी खतपाणी घालणार असतील तर अशा नेत्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवण्याची वेळ आहे. अदरवाईज अवर इंडिया विल फेस अ लॉट ऑफ डिफिकल्टीज अहेड. 100% आपल्या देशामध्ये खूप मोठं अराजक माजण्याची शक्यता आहे आणि खूप मोठं हिंदूंवरती संकट येण्याची पण शक्यता आहे. हिंदूच असं नाही आहे. हिंदूंच्या बरोबर तो एक धर्म सोडला तर बाकी असलेल्या सर्व जाती धर्मांना इथं धोका आहे. आज लोकांना टीका करायला आवडतं की उगीचच म्हणतात काही लोक, बटेंगे तो कटेंगे. उगीचच म्हणण्यासारखी ती माणसं नाही आहेत. त्यांनी काहीतरी खस्ता खाल्ल्यात 50 वर्ष. त्यांनी काहीतरी या देशासाठी योगदान दिलंय. त्यांची नीतिमत्ता स्वच्छ आहे आणि त्यांना तुमच्या आमच्यापेक्षा नक्कीच सर्व प्रकारचा अभ्यास जास्त आहे. तेव्हा त्यांच्या या वक्तव्याला नक्कीच काहीतरी अर्थ आहे. हां, या प्रवीणी 100 वेळा म्हणलं बटेंगे तो कटेंगे, जरूर विश्वास नका ठेवू. पण कोण व्यक्ती हे वक्तव्य करते, त्याचा वैयक्तिक काही फायदा असू शकतो का यात? हा विचार करायची थोडीशी आपल्या बुद्धीला ताण द्यायची सवय लावा. कोण तुम्हाला जवळ करतंय? कोणते 2 लोक एकत्र येत आहेत? कोण लोक अंधारात भेटाभेटी करतायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? कुठल्या लोकांच्या मागे 1,00,000 लोक, एक मराठा लाख मराठा म्हणून गेले होते आणि ती लोक अंधारात आज काय करतायत? ओबीसी आणि बीसी लोकांना कसं बहकावलं जात आहे, ही तुमच्या आमच्यात जी फूट पाडण्याचं कारस्थान चालू आहे त्याच्यात सुद्धा वरपासून लोकांचे हात आहेत. मित्रांनो, खूप सावध राहण्याची वेळ आहे ही. कुठल्याही प्रकारचा अँटीइझम माझ्याही मनात नव्हता, आज बोलताना सुद्धा नाहीये. पण कोणाविषयी नसेल? ज्या कुणाला इस्रायलमध्ये सुरुवातीला हल्ला हमासनी केला आणि पोरीबाळींवरती रेप करून लहान मुलांना जाळून जिवंत तुकडे केले, ही घटना अत्यंत चुकीची आहे असं मनापासून म्हणत ज्याच्या डोळ्यात आसवं दिसतील त्याच्याविषयी फक्त माझ्या मनात अँटीइझम नसणार आहे. बाकी प्रत्येकाच्या विषयी नक्की असणार आहे. भाईचारा गेला खड्ड्यात असल्या लोकांसाठी. 100% सांगतो मी, बेधडक सांगतो मी. थोडी तरी लाज वाटून किती लोक पुढे आले हो की हमासने केलेला हल्ला हा चुकीचा आहे सांगायला. मग ही जी परिस्थिती बदलते आहे, आमचा धर्म श्रेष्ठ, आम्ही ज्याला मानतो त्यानेच दुनिया बनवली, बाकी सगळे मूर्खाचा बाजार, बाकी सगळे काफिर, जब मौका मिलेगा तब हम सबको काट डालेंगे, हमें ही दुनिया पे राज करना है. इतकी वर्स्ट मेंटॅलिटी घेऊन जगणाऱ्या माणसांशी काय भाईचारा होणार? काय माणुसकी दाखवायची? बिलकुल नाही. इस्रायल आणि हमासचं जे युद्ध चालू आहे, मी मुद्दाम आज इतकं मोठं विवेचन करतोय की आज 1 वर्षभर त्या गाझापट्टीत असलेल्या हमासची संख्या किती आहे हो? म्हणजेच काय, डेफिनेटली काही बडी राष्ट्र त्यांना सपोर्ट करतायत. आणि हे जर भारतात घडू द्यायचं नसेल तर तुम्हा आम्हाला सगळ्यांना एक व्हावं लागेल. मी आंबेडकरवादी, तो अमुक XYZ मनुवादी,
तो जैनाचा, तो मारवाडी, मी BC, तो बामणाचा, तो मराठ्याचा, त्या मराठ्यात सुद्धा मी 96 कुळी, तू कुणबी, त्या ब्राह्मणात सुद्धा मी कोकणस्थ, तू देशस्थ, तू फार बेशिस्त. अरे कुठे चाललायत तुम्ही? फक्त जोपर्यंत मुस्लिम धर्म वगळता प्रत्येक माणूस जोपर्यंत स्वतःला भारतीय म्हणून एक होत नाही तोपर्यंत बटेंगे तो जरूर कटेंगे, हे ब्रीदवाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आणि तुम्ही तुमच्या घरादाराचं सुद्धा रक्षण करण्यास समर्थ नाही आहात. त्यामुळं नसत्या उठाठेव किंवा नसती बड्या बड्या गप्पा किंवा पैशाचा माज किंवा तुमच्याकडे सध्या असलेल्या विद्वत्तेचा माज दाखवत जगण्याची ही वेळ नाहीये. जर तुमच्या घरातच संवाद नसेल तर मी सुरुवात करतो तुमच्या घरापासून की घरातली 4 माणसं आधी एक व्हा. तुमच्या तिथे राहता त्या मोहल्ल्यात त्या बिल्डिंगमध्ये जर एकी नसेल तर तिथं आधी एकी दाखवा. नंतर जातीपाती सगळ्या कट करून सगळ्यांनी भारतीय म्हणून एकत्र या. इतक्या शून्यातनं सुरुवात करावी लागते, ही नामुष्की आहे. मग कधी कधी त्या धर्माचं मला कौतुक करण्यापासून राहवत नाही. अरे कुणाचीही मयत जाऊ दे त्या धर्मात, खिशातला रुमाल काढून डोक्याला रुमाल बांधून तो जितकी पावलं त्याला साथ देऊ शकतो तितकी पावलं तो व्यक्ती खांदा देतो. रिकामा वेळ असेल त्याच्याकडे, कुठे जायचं नसेल तर त्याच्या पूर्ण कबर तयार होईपर्यंत, म्हणजे खाक में मिला देने तक वो शमशान में रुकता है. अरे घेण्यासारखा गुण आहे हा. आणि इथं कुणाचे मुडदे पडले तरी दारातून समोरनं निघून जातात. 20 फुटावर घर असून सुद्धा अंतिम दर्शनाला येत नाहीत, ही नामुष्की आहे हिंदू धर्मामध्ये. कोणाच्या मैतीला आज 20 माणसं जमणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. तडफडाट करून मी बोलतोय, काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून बोलतोय. जर तुम्ही घर दार, तुमची जात पंथ, तुमचा धर्म वाचवू शकत नसाल तर तुम्ही देशासाठी शून्य आहात. तुम्ही कापून घेण्याच्या लायकीचे आहात, असंच मी रागाने म्हणेन. आणि ही वेळ येऊ शकते प्रत्येकावर. म्हणून युनिटी इज द बेस्ट वे टू सेव्ह युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःचं, स्वतःच्या प्रॉपर्टीचं, स्वतःच्या मुलाबाळांचं, स्वतःच्या वृद्ध आईवडिलांचं जर रक्षण करायचं असेल घरादाराचं, तर तुम्हाला ही एकी दाखवलीच पाहिजे. हेवे दावे, मनातली जी काय किलबिशं आहेत, जी काय जळमटं आहेत, ती सगळी जाळून टाकायला पाहिजेत. आणि सर्वांनी कमीत कमी एकमेकांना ओळख दाखवण्यापासून सुरुवात करा. माझ्या घरात सुबत्ता आहे ना, शेजारी आग का लागे ना. हम मियाँ बीवी कमाते हैं ना, हमारा इनकम लाखों में चल रहा है ना. भाड़ में गई बाकी सारी जनता. कोई भूखा सोए तो हमें क्या लेना देना. ही घाणेरडी प्रवृत्ती मनातनं बाहेर टाकून दिली पाहिजे. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, आधी स्वतःची घरदारं एकत्र करा. आधी घरामध्ये जे फ्लॅटसारखे राहताय ना, 4 खोल्यामध्ये 4 तोंड 4 ठिकाणी, आधी त्यामध्ये संवाद निर्माण करा. आधी घर एक करा, मग बिल्डिंगमधले एकत्र व्हा, मग मोहल्ल्यातले एक व्हा, मग तालुक्यातले एक व्हा, मग शहरामध्ये ही एकी दाखवा आणि मग जिल्ह्यामध्ये एकी दाखवा. असं करत करत राज्यामध्ये एकी होऊ द्या. भारत देशामध्ये ही संपूर्णतः एकी आम्हाला दिसली तरच या एकीला थोडं तरी घाबरून दहशत कमी होईल आणि येणाऱ्या संकटाची धार एक राहिलोत ना तर ती कमी करता येईल. भारताचा इस्राईल झाला नाही पाहिजे, इतकीच नम्र विनंती, इतकीच मनोमन अपेक्षा व्यक्त करतो मी. आणि हम सब हिंदू है असं अभिमानाने म्हणत बसण्यापेक्षा हम सब एक है म्हणत प्रत्येक माणसाने, धर्म कोणताही असो, जात कोणतीही असो, जी धर्म जी जात तुम्हाला कापायला निघाली आहे त्या धर्म आणि जातीच्या विरुद्ध बंड करण्यासाठी
ताकदीनिशी लढण्यासाठी सगळ्यांनी एक व्हावं हीच नम्र विनंती करतो. जय हिंद, जय भारत.